त्याच्या नादाला लागू नको बरं. आमदाराची पोरगी येते. हा, उंटाच्या काळात माळ घालायची ना तर त्या मापाची शिडी पाहिजे, नाहीतर आयुष्यभर उड्याच मारत बसशील. मला तुझी खूप आठवण येत होती. हो, किती? मुंबईहून 250 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत येता 10,000 रुपये खर्च करताना तुझ्या आजाला इथून स्वर्गात पाठवतोय मी 6,000 रुपये. वाईट नाही. अमल, तुला कळत नाहीये की तू... मला सगळं कळतंय, पण हे तुला कळत नाहीये. जास्त चोंबडेपणा केला ना तर एक फटका खाशील. आपल्याला ज्याच्यातलं कळतं ना त्याच्यात लक्ष घालायचं. उद्यापासून लेक्चर्स बंद. कोणीही वर्गात जायचं नाही. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजनी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 19 जानेवारीला रिलीज होणाऱ्या 8/2/75 या चित्रपटाची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजनी मराठीमध्ये. फार फ्रेश दिसताय, छान दिसताय एकदम. वेलकम टू राजनी मराठी. खूप दिवसांनी भेटते मी तुमच्या दोघांना. ताई, आय गेस तू पहिल्यांदा आली आहेस इकडे? खूप वर्षांनी आली. हो, येस. सो कसे आहात? मस्त, जबरदस्त. नवीन वर्षाची जोरदार तयारी चालू आहे, कारण आता 19 जानेवारीला फिल्म रिलीज आहे आणि या फिल्मची आतुरतेनं आम्ही पण वाट बघतोय रिलीज व्हायची. येस. शुभंकर, कसा आहेस? एक नंबर, झकास. आणि नवीन वर्ष आहे, सो ते न्यू इयरची एनर्जी घेऊनच आम्ही या रिलीजसाठी आलोय. आणि आय गेस दरवर्षी मला तरी असं वाटतं एक खूप कमाल सिनेमा घेऊन यावं, असं ॲटलिस्ट मी तरी, हे माझं नेहमीच एम असतं. तर मागच्या वर्षी पण एक खूप चांगला सिनेमा घेऊन आलो आणि ह्या वर्षी पण ह्या वर्षाची सुरुवात सुद्धा 8/2/75 ने होते, तर फार भारी वाटतंय. संस्कृती, कशी आहेस? खूप महिन्यांनंतर आली आहेस तू इकडे. बाय द वे, जमतंय का या कोस्टार बरोबर? ते सांग मला मग पुढचं. तुला माहिती आहे ऑफ कॅमेरा काय झालं आणि काय चालतं ते. सो नाही जमत आहे मला ॲज युजल. कोणत्याच हिरो बरोबर जमत नाही. पण एनिवे, मी काय विचारलं? कशी आहेस? मी मस्त आहे. 5 सेकंदाने आठव. तू 2 प्रश्न एका वेळी विचारले. ती सेमच आहे, तिच्याशी आता पटत नाही. काय 2 प्रश्न एका वेळेसच विचारले. असं काय करताय? सॉरी. एका वेळेला एक प्रश्न. हा, कशी आहेस? मी कमाल आहे. येस. कशी आहेस ताई? खूप छान, मस्त. येस. तो 8/2/75 नावच इतकं इंटरेस्टिंग आहे. जेव्हा अनाउन्समेंट झाली होती, राजसाहेब ठाकरे आले होते ना मुहूर्त शॉटसाठी. जेव्हा मी पहिल्यांदा नाव ऐकलं, वाजलं की काय असेल 8/2/75, का असे आकडे का लिहिलेत? त्यात ते 2 आकडा पण नाहीये, DON लिहिताय तुम्ही. 2 वाजता का डॉन वाजता, तेही तिथूनच माझी सुरुवात होती. सो सुश्रुत सर, तुमच्यापासूनच सुरुवात करीन. कधी सुरुवात झाली 8/2/75ची एकतर, आणि हे आपल्या चित्रपटाचं नाव असावं याच्यावर एकमत झालं का आधी? हो, ॲक्च्युली एकमत इनफॅक्ट म्हणजे हे जेव्हा मी बाउन्स केलं की आपण हे टायटल ठेवूया 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी, हे टायटल म्हणून आपण ह्या सिनेमाला हे टायटल ठेवूया, असं जेव्हा आम्ही इंटरनली डिस्कस केलं निर्मात्यांची आणि बाकी कोर टीमची, तेव्हा सगळ्यांचं असं होतं की पण म्हणजे काय ते सांग. बाकी सगळं ठीक आहे, हे ठेवायचं का नाही याचा अर्थ सांग. जेव्हा मी अर्थ सांगितला तेव्हा सगळ्यांचं एकमत झालं होतं. अर्थात कलाकारांचं पण अर्थ कळल्यानंतर सगळ्यांचं एकमत झालं होतं की हा हे टायटल आहे. सो सुरुवात झाली लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे, आम्ही एका वेगळ्याच फिल्मची तयारी करत होतो. आम्ही एक वेगळीच फिल्म लिहित होतो, मी आणि शर्वाणी. आम्ही एक वेगळा सिनेमा होता ज्याच्यावरती आमचं काम करणं चालू होतं आणि काही गोष्टी घडल्या आणि अचानक तो लॉकडाऊन आला. आय स्टिल रिमेंबर, आम्ही 24 फेब्रुवारीला त्या सिनेमाची अनाऊन्समेंट केली आणि 22 मार्चपासून पॅन्डेमिक सुरू झालं. सो त्या पॅन्डेमिकमध्ये ॲक्च्युली आम्ही ही फिल्म लिहिली आणि तेव्हापासून याच्यावरती काम करत होतो. 2020 साली राजसाहेबांनी या सिनेमाचा मुहूर्त केला डिसेंबरमध्ये. सो अगदीच म्हणजे एंड ऑफ 20, पण ॲक्च्युली 21मध्ये आम्ही शूट केली फिल्म. आणि तीच एनर्जी आजही ह्या फिल्मच्या मागे उभी आहे असं मला नेहमी वाटतं की त्यावेळेला 2021 साली ज्या एनर्जीने आम्ही सगळ्यांनी काम केलं तीच एनर्जी आजही या फिल्मला, त्याचेच हे गुडविल आहे असं मी म्हणतो. कारण आत्तापर्यंत 98 अवॉर्ड्स मिळाले आहेत फिल्मला नॅशनल इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये. सो क्रिटिकली अक्लेम्ड प्रोजेक्ट झालं आहे. आता लोकांसमोर येईल त्यावेळेला कळेलच काय होतंय. मस्त. पण खरंच इंटरेस्टिंग नाव आहे 8/2/75.
जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट ऐकलं आणि त्याच्यानंतर नाव तुम्हाला कळलं, काय रिॲक्शन्स होते तुमचे? असं होतं ना की नाव सोपं आहे तर प्रमोशन वाईज इझी, बोलायला इझी आणि लक्षात ठेवायला इझी. तर तुमचे रिॲक्शन्स काय होते? आधी तर या सिनेमाचं वर्किंग टायटल कम्प्लिटली वेगळं होतं, पण वर्किंग टायटल असं होतं की त्या टायटलने डिरेक्टली कळेल फिल्म कशाबद्दल आहे. ओके. पण इट वॉज ऑल्सो व्हेरी हेवी. म्हणजे ते ऐकायला पण असं होतं की एवढ्या हेवी नावाची फिल्म आपण बघावी का. आधीच लोकांमध्ये असं असतं की मराठी फिल्म आहे ती बघावी की नाही, इथून सुरुवात असते. त्यात जर आपण परत एक हेवी नाव दिलं तर प्रॉब्लेम होतो. आत्ता आहे ना, म्हणजे जेव्हापासून 8/2/75 आम्ही खूप आधी पण फक्त नाव अनाऊन्स केलं होतं, त्यानंतर आम्ही अवॉर्ड्स मिळालेले ते अनाऊन्स केलं, आता प्रॉपर एक एक गोष्टी येत आहेत. लोकांनाही खूप, म्हणजे लोक खूप इंट्रिग्ड आहेत, खूप क्युरियस आहेत की 8/2/75 म्हणजे नेमकं आहे तरी काय. आणि भरपूर लोक ते डिजिट्समध्ये खूप कन्फ्यूज होतात की 7, 8, 13 किंवा असे एक होतात. पण तरीही ना एक ना त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये एक तो आकडा आहे, कुठल्या तरी आकड्याची फिल्म आहे, ही गोष्ट आहेच. गेले 2 वर्ष आय गेस ती गोष्ट तरी आहे की देर इज अ फिल्म की कुठली तरी शुभंकर आणि संस्कृतीची फिल्म आहे, ही नंबरवाली फिल्म आहे. आणि आय गेस ना 8/2/75 आता आम्ही खूपच, म्हणजे तर लोकांच्या समोर येतच आहे, सो त्यांना ते कळलंय 8/2/75. पण 2 वर्षापासून की नंबरवाली फिल्म जी आहे ना, सो हे एक इंटरेस्ट निर्माण झाला आहे. आणि तोच इंटरेस्ट ना आम्हाला जेव्हा सुश्रुतने आधी आम्हाला सांगितलं होतं की 8/2/75 ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, आम्ही सेटवरच होतो, आय गेस आम्ही शूट करत होतो, आणि तेव्हा आम्ही पण ब्रेनस्टॉर्म करतोय की काय आहे, काय असेल, काय असेल. आणि त्याने जेव्हा सांगितलं तेव्हा वी वर लाईक की दिस इज ऑन पॉईंट आणि हे असलं पाहिजे. आणि आजकाल नावावरती खूप गोष्टी बदलतात. बरोबर आहे. नाव जसं असेल किंवा काय असेल त्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड करतात. आणि आय गेस 8/2/75 इज दॅट नेम. येस. संस्कृती, काय रिॲक्शन्स होते नाव ऐकून चित्रपटाचं? जसं तो म्हणाला ना की नाव आधी कम्प्लिटली वेगळं होतं आणि नंतर जेव्हा मी प्रोसेस चालून, म्हणजे जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा हे नाववरती आलं. आणि आय फाउंड इट एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग. मी म्हटलं हे लोकांना कळूच शकत नाही काय. आणि तुला तर विषय माहिती आहे आणि आपण तो आता सगळ्यांना सांगितला पण आहे विषय काय. पण मला हे नाव अत्यंत ब्रिलियंट वाटलं. लाईक हे फिल्मचं टायटल, आणि इट इज नॉट डिरेक्ट, ते इनडिरेक्ट आहे. सो मला ते खूप आवडलं. दुसरी गोष्ट, आय थिंक बेस्ट पार्ट काय झाला, म्हणजे अजिबातच अपेक्षा नाही, कारण का ही फिल्म अत्यंत स्मूथ झाली. आम्ही खूप खेळीमेळीने ही फिल्म केली, खूप छान झाली. इवन इफ विषय थोडासा सिरियस आहे, नंतर तो होतो. पण लाईक यू राईटली सेड ना की कधी कधी असं होतं की मराठी फिल्म बघायची की नाही, किंवा ही फिल्म बघायची की नाही. इकडनं जेव्हा सुरुवात होते, जेव्हा एखादी फिल्म रिलीजच्या आधीच इतके अवॉर्ड्स घेते ग्लोबली, तेव्हा त्याला एक नाही म्हटलं तरी व्हॅलिडेशन मिळतं की हे क्रेडिट आहे या फिल्मचं. पर्सनली सुद्धा जेव्हा आपण कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मवर जातो आणि तिथे ते ॲड्स देतात की क्रिटिकली अक्लेम्ड किंवा वन दीज अवॉर्ड्स, तर पहिले पण नाही मला ही बघायची, इथे याला अवॉर्ड्स काय. सो आय थिंक ते एक खूप चांगलं झालं फिल्मच्या हिशोबाने सुद्धा. आणि बाकी काय, जसं इवन शुभंकर म्हणाला तसं इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा ती एक क्युरिओसिटी होती की 8/2/75 काय डेट आहे का, किंवा पिरियड फिल्म आहे का, काही तुम्ही काहीतरी सांगताय का. आत्ता कोणीतरी हे पण मेन्शन केलं की जमिनीचं वगैरे काहीतरी असावं, 7/12 8/2/75. सो ते मजेशीर वाटलं मला. आणि जरी अनाऊन्स केली होती, थोडासा वेळ लागला फिल्म येण्यासाठी, पण जसं जो म्हणाला ना, ती क्युरिओसिटी इंटॅक्ट राहिली की आता फायनली ही फिल्म येते. आणि आमचा जो सेकंड ट्रेलर, जो एक मिनी ट्रेलर आहे, तो रिलीज झाला, त्याच्यामध्ये खरा विषय आहे. एक्झॅक्टली. या. येस. खरंच ही जसं म्हणाली तसं ब्रिलियंट आहे टायटल ह्याचं. म्हणजे जेव्हा 8/2/75 असं झालं, तेव्हा मलाही असं झालं होतं की अरे बापरे, हे काहीतरी वेगळं आहे आणि हे कसं कळणार लोकांना की 8/2/75 काय आहे. मग असंही झालं की ही तारीख आहे का, मग त्याच्यानंतर ही काय संख्या असू शकते. कारण जसं आत्ता तू म्हणालीस 8,
डॉन. हा मी तर त्याच इम्प्रेशन मध्ये होते जेव्हा लॉन्च झालं तेव्हा. 8,275. मग खाली आहे इच्छाशक्ती हवी. मग ते काय आहे, ती काही संख्या आहे का, मग ती क्रोर आहे का, ती लॅक्स मध्ये आहे का, असे अनेक प्रश्न आले. पण आमचं फक्त असं होतं की नाही, आता फिल्म आल्यावर बघा. आणि मी खरंच सांगते, ते पाहिल्यानंतर सगळ्यांना पटेल की हे टायटल करेक्ट आहे म्हणून. ह्याच्याशिवाय दुसरं असूच शकत नाही. काय पण 8,275 सुश्रुत सर काय आहे 8,275? सो बेसिकली सिनेमा आहे तो देहदानाविषयी आहे. आत्तापर्यंत आपण म्हणजे आम्ही सगळेजण जे म्हणतो ना की फिल्मचं टायटल आधी वेगळं होतं. तर त्यावेळेला जेव्हा मी आणि शर्वाणींनी फिल्म लिहिली त्यावेळेला वर्किंग टायटल काहीतरी लिहायला लागतं ना. आता काय लिहायचं तर देहदान असं करून आम्ही ती लिहिली होती फिल्म. देहदान हे खूप अवघड आहे टायटल, फिल्मचं टायटल म्हणून. पण जेव्हा हे टायटल आम्हाला सुचलं त्यावेळेला त्याचा अर्थ असा आहे की 8 ऑर्गन्स, 2 डोळे आणि 75 बॉडी टिश्यूज एवढं आपण डोनेट करतो जेव्हा आपण एक बॉडी डोनेशन करतो. म्हणून ह्या सिनेमाचं नाव आहे 8,275 फक्त इच्छाशक्ती हवी. क्या बात आहे, मस्त आहे, हे खूप कमाल आहे, खरंच कमाल आहे. मी बिलकुल पण हे इमॅजिन नव्हतं केलं की हे सगळं असेल. तुमचे पण सेम रिॲक्शन्स होते जेव्हा याचा अर्थ कळला तेव्हा? डिट्टो रिॲक्शन्स. आणि आम्हाला असं होतं की अरे हे कुठून सुचलंय, कसं सुचलंय. खूप क्रिएटिव्ह. आणि तू आता तशी रिॲक्ट झाली ना, एक्झॅक्टली तशी मी सेट होते, ए मस्त आहे. आणि हे खूप कमाल आहे. आणि कसं आहे ना, हे फिल्म बघितल्यानंतर हे 8,275 मला तरी वाटते ही ना कम्प्लीट रिकॉल व्हॅल्यू असणारे लोकांना फॉर बॉडी डोनेशन. म्हणजे आपल्या इकडे फार बोललं नाही जात बॉडी डोनेशन बद्दल, फार नॉलेज नाही आहे लोकांना बॉडी डोनेशन बद्दल. पण मला असं वाटतं की 8,275 विल बी दॅट वर्ड की बॉडी डोनेशन बद्दल कोणालाही काहीही जर बोलायचं असेल किंवा काही वाचायचं असेल किंवा काही समजायचं असेल याच्याबद्दल बॉडी डोनेशन बद्दल, तर 8,275 विल बी द इझिएस्ट वे टू एक्सप्लेन पीपल की काय असेल काय नाही ते. कारण की मी पण त्या गोष्टीचा त्याच्यानंतर अभ्यास केला होता ना, तर 75 टिश्यूज पण कसे काय की 7 प्रकारचे टिश्यूज असतात, ते 75 लोकांना जाऊ शकतात. सो एकंदरीत 8, 2 आणि 75 म्हणजे ऑलमोस्ट 85 लोकांचं तुम्ही आयुष्य बदलू शकता. आणि उलट जास्तच आहे की एक डोळे पण जरी दिले तरी. सो ते खूप वास्ट सब्जेक्ट आहे तो. आणि आय गेस ह्याच्यात आम्ही तरी खूप टच करायचा प्रयत्न केला त्या गोष्टींना. सो आय गेस पुढे भरपूर बॉडी डोनेशनसाठीचा हा बेस असेल 8,275. खरंच. आणि थँक गॉड की मी आधी कोणाच्या मागे लागून याचा अर्थ नाही काढला की 8,275 नेमकं काय. नाही तर मला हे इतकं सरप्राईज नसतं. मी युजली ट्राय करते काय बघूयात आपण, पण मी यासाठी नाही केलं. म्हणजे आपण इंटरव्ह्यूमध्येच माहिती करूया काय. पण देहदान जो तुम्ही म्हणालात की तो शब्दच इतका वजनदार आहे किंवा तो हेवी शब्द आहे ना, तर टॉपिक एक्सेप्टन्सी लोकांमध्ये की हे मी का बघू किंवा मला हे डायजेस्ट होईल का, हे पण एक सेकंड थॉट असणार. जेव्हा तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न लिहित होतात आणि हा सिनेमा येत होता, रूपाला येत होता, तेव्हा काय बॅक ऑफ द माइंड तुमचे विचार होते 8,275च्या बाबतीमध्ये? एक्सेप्टन्सचा विचार आला होता पहिले? हो, नक्कीच आला होता. कारण अजूनही आपल्याकडे एखादी व्यक्ती गेली की त्याच्या देहावर संस्कार होतात. आणि ते आपल्या मनावर इतकं बिंबवलं आहे की जर का ते संस्कार झाले तर अध्यात्मात असं म्हटलं जातं की मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो असं. पण आताच्या पिढीला हे कितपत म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवणं कसं आहे, किंवा आधीची जी पिढी आहे ती ते मान्य करेल का, हे जेव्हा आपण प्रेझेंट करतो. पण आताची परिस्थिती अशी आहे. आणि मी खरं सांगू, त्याच्यानंतर जेव्हा पेंडॅमिक वगैरे आलं आणि मग इतकं सगळं घाण झालं होतं की देहाची कशी वाट लागत होती आपण पाहत होतो की तो देह कुणाला मिळतही नव्हता. आणि मग त्याचं पुढे काय करत होते तेही आपल्याला माहीत नव्हतं. अशाही अफवा होत्या की कोणीतरी गेलं असेल तर त्यांचे अवयव ऑर्गन वापरले गेले आणि अनेक गोष्टी अशा ऐकण्यात आल्या. आणि मग ते असं झालं की ह्या सगळ्यापेक्षा हे नक्कीच बरं आहे ना की आपला देह दान करावा आपण गेल्यानंतर. तर त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की लोक नक्कीच एक्सेप्ट करतील ह्या गोष्टी. तेव्हा असं खूप वाटलं होतं. मग आमचं असंही झालं की हे फक्त आपल्या धर्मात नाहीये, तर ते इतर धर्मांमध्येही तोच प्रकार आहे. तर हे सगळे विचार आले होते डोक्यामध्ये.
सो बेसिकली फिल्म म्हणून जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा ऑब्विसली हा बेसिक थॉट देहदानावरती सिनेमा करायला पाहिजे हा आमच्या निर्मात्यांचा आहे. त्यांच्या डोक्यात हे होतं की देहदानावरती फिल्म करायचे. बाकी त्याच्या गोष्टीची गुंफण मी आणि शर्वणीने घातली किंवा त्याच्यात एक कथा स्वरूप त्याला जे आपण म्हणतो त्यात काही बदल आम्ही पण केले. पण एक लव्ह स्टोरी आपल्याला पाहिजे. कारण देहदान असं म्हणून मी जर एक डायरेक्ट एखादी गोष्ट समजावून सांगायला लागलो तर दॅट बिकम्स व्हेरी प्रीची. आता ते लोकांना नको आहे. प्रबोधन काहीही नको आहे. म्हणजे आनंद इंगळे ह्या सिनेमात आहे, तो नेहमी म्हणायचा सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान की चला आता मी काय सांगतो असं म्हणून आपण काही सांगायला लागलो की कोणी ते ऐकत नाही. सो तसं आपण ह्या सिनेमात काही नको करायला. सो त्याचा प्रिमाईस सेट करताना आम्ही एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रिमाईस सेट केला की हे सगळं एका कॉलेजमध्ये सुरू होतं. एक मेडिकल स्टुडंट्स आहेत, हे यांची फर्स्ट इयर बॅच आहे आणि त्या कॉलेजमध्ये कॅडेवरच नाही आहे. तो कॅडेवर म्हणजे जी ती एक डेड बॉडी असते ज्याचा वापर करून ह्युमन अनाटॉमी शिकवली जाते तीच नाही. आणि मुलं स्ट्राईक करतात की कॅडेवर येत नाही तर आता आम्ही शिक्षण करणार नाही. आणि कॉलेजचे डीन येतात आणि ते म्हणतात की ठीक आहे मुलांनीच अरेंज करा, जो मुलगा किंवा मुलगी हे अरेंज करेल त्याचं शिक्षण आम्ही फुकट करू. अँड द रेस बिगिन्स. ती जी रॅट रेस आपण जी म्हणतो ना, आता शिक्षण फुकट मिळवायचं आहे मेडिकलचं, तर त्याच्यासाठी जी रॅट रेस आहे ती रॅट रेस ह्या मुलांमध्ये लागते. आणि मग काय होतं इज द फिल्म ऑल अबाउट. किती मस्त टॉपिक आहे. मला जेन्युअनली सांगते, पर्सनली मला हा विषय खूप आवडला आहे. शुभांकर आणि संस्कृती, इतका सुंदर विषय जेव्हा आपल्याकडे येतो, कलाकार म्हणून काय फिलिंग असतं किंवा तुम्ही आत्तापर्यंत जे काम केलं आहे त्याच्यापेक्षा हा विषय हा एकदमच वेगळा आहे, राईट? किती ब्लेस्ड आहे. म्हणजे मी जे आमचे प्रोड्युसर्स आहेत सुधीर कोलते, विकास तानांडे, हे माझ्या फर्स्ट फिल्मचे पण प्रोड्युसर होते. सो माझी आणि त्यांची खूप आधीपासूनची ओळख होती आणि त्यांनी मला भेटून सांगितलं होतं की आपण एक करतोय फिल्म आणि एक अशा सोशल म्हणजे टॉपिकवर आहे. तर मी म्हणालो की मला असं कुठेतरी मला जेन्युइनली वाटतं की सगळ्या प्रकारचे आपण फिल्म तर करतो, लाईक ऑब्व्हियसली आपण कॉमेडी करतो, कम्प्लीट कमर्शियल करतो, ॲक्शन हे ते, पण ना एक अशा पण गोष्टी असतात की आपल्याला फॉर द सोसायटी किंवा लोकांसाठी आणि लोकांना एक प्रकारचं काहीतरी एक छोटंसं जरी अवेअरनेस जरी झाला ना तरी बस झालं. बट ॲट द सेम टाईम तुम्ही त्यांना एंटरटेन पण करताय. कारण की शेवटी जसा म्हणाला की फक्त आत्ता बघा आम्ही काय सांगतोय अशातला भाग नाही आहे. खूप खेळीमेळीमध्ये मग त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट सकट हे सांगितलं. सो मला तर खूपच आवडलेलं की अशा प्रकारची कुठली तरी फिल्म करायला मिळते. कारण की अगेन दॅट प्रीचीनेस मला अजिबात नाही आवडत आणि आपल्याला बघायला पण नाही आवडत. माझ्या घरच्यांनी पण जरी असं सांगितलं असं मला नसतं आवडलं. पण ज्या प्रकारे ही फिल्म जाते, आम्ही वाचल्यानंतर पण ज्या गोष्टी होत आहेत ह्या फिल्ममध्ये, कारण की ह्याच्यात सगळ्यांवरती भाष्य होत आहे. म्हणजे सुरुवातीपासून एक म्हणजे फक्त आपण देहदानाबद्दल नाही आहे ह्याच्यात माझ्या कॅरेक्टरचं माझ्या घरच्यांशी काय रिलेशन आहे, हे फॅमिली रिलेशनशिपबद्दल पण आहे, एक लव्ह रिलेशनशिपबद्दल पण आहे, फ्रेंडशिपबद्दल पण आहे. त्याच्यानंतर एक खूप वेगळ्या लेवलचं पॉलिटिक्ससुद्धा दाखवलं आहे की जे कदाचित मेडिकल कॉलेजेसमध्ये होत असेल. म्हणजे काही मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा मेडिकल कॉलेज जेव्हा काढायचं असेल तर यू हॅव टू हॅव फ्यू थिंग्स. काही गोष्टी असतात, काही नॉर्म्स असतात आणि कधी कधी जस्ट काही पॉलिटिकल प्रेशर किंवा काही इन्फ्लुएन्सच्या खाली कोण करतात किंवा अंडर द टेबल गोष्टी होतात आणि ते कॉलेज लॉन्च होऊन जातं. बरोबर. पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी नसल्या तर मग सो एक पॉलिटिकल भाग पण आहे ह्याच्यात, एक रिबेलनेस, यूथ आणि परत सोशल अवेअरनेस. सो अशातलं एक ना असं वाटतं की हे कम्प्लीट पिक्चर होऊन जातं. सो मला तर म्हणजे आय वॉज व्हेरी 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 हॅपी की ही फिल्म होते आणि आम्ही खूप प्रयत्न केला आहे की ते समोर आणण्याचा. संस्कृती, आय थिंक द बेस्ट पार्ट ना या फिल्मचा मला असं वाटतं की जेव्हा मला मी म्हणलं आता मेन्शन केलं होतं की जेव्हा सुश्रुतने फिल्म नरेशन सुरुवात केली होती तेव्हा माझ्या डोक्यात ऐकता ऐकता एक फर्स्ट हाफला येईपर्यंत माझ्या अशा डोक्यात होतं की ठीक आहे, इट्स अ कॉलेज फिल्म, की आपल्याला तोच
म्हणजे पुन्हा एकदा कदाचित ते बघितलं, पण आय थिंक त्याचा दुसरा एक हेतू असाही होता की आम्ही दोघांनी काम केलं होतं जस्ट एका सिरीजमध्ये आणि ती गाजली होती. त्यामुळे असं वाटलं की म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की असं आम्हाला वाटलं की तुम्हाला कास्ट करावं परत एकदा. सो ॲक्च्युली शुभंकर थ्रूच झालं होतं हे सगळं आणि चालू झाली. पण सेकंड हाफ जसा चालू होतो तशी फिल्मच बदलते. म्हणजे तुम्ही अपेक्षाच करू शकत नाही की ही फिल्म इकडनं चालू होऊन जी मजा मस्ती चालली आहे ती एंडला ज्या प्रकारे ज्या टॉपिकला पोचते दॅट इज अनप्रिडिक्टेबल. म्हणजे असं वाटलं करताना की मी असं म्हणणार नाही की बापरे माझं कॅरेक्टर खूप जगावेगळं आहे आणि मी खूप मेहनत घेतली या कॅरेक्टरसाठी, नाही. पण त्याचा लोड आला मला सेकंड हाफला. कारण का काही सीन्स अवघड होते, काही सीन्स पर्सनली सुद्धा एका पॉईंटला तुम्ही ॲक्टिंग करत नसता कॅमेऱ्याच्या समोर. जेव्हा तुम्ही तिथे असता एक सीन आहे जो थोडासा आत्ता जस्ट या ट्रेलरमध्ये तो थोडासा दिसतोय की जिथे आनंद आणि शुभंकर बोलत आहेत, तर त्या सीनला मला एस्पेशली मला असं वाटतं तो शेवटचा दिवस होता आपला. त्या सीनला ना मला एस्पेशली असं झालं की तिथे ॲक्टिंग नाही करावी लागली, तिथे खरंच विचार पडला की अरे यार खरंच यार असं असतं का. दुसरा मुद्दा खूप उत्तम वाटतो मला या फिल्मचा, म्हणजे देयर इज अ डिबेट बिटवीन स्पिरिच्युअलिटी आणि ब्लाइंड फेथ. म्हणजे आनंद दादा कुठे जसं त्यांचं कॅरेक्टर आहे, जे मुद्दे त्यांच्या तोंडून येतात, आत्ताची पिढी म्हणून जे शुभंकरच्या तोंडून जे मुद्दे येतात ते इतके मांडणं गरजेचं होतं आणि ते डिस्कशन आहे. त्यामुळे इट्स लाईक रीड बिटवीन द लाईन्स, तुम्हाला ज्याला कळेल त्याला कळेल. सो मला ते खूप मस्त वाटलं. मला म्हणजे पर्सनली सुद्धा मी खूप स्पिरिच्युअल आहे, माझा देवावर अत्यंत विश्वास आहे. मला ते ट्रेडिशन्स आणि या सगळं माझा त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे, पण माझा आंधळी भक्ती याच्यावर विश्वास, अंधश्रद्धा बेसिकली. सो याच्यावर कुठेतरी भाष्य, आणि ते काय अगेन प्रीची नाही आहे किंवा आम्हाला तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे, ते तुमच्या कानावर पडतंय. तुम्ही हुशार असाल तर त्याच्यामधनं काहीतरी घ्याल, तुम्ही हुशार असाल तर या गोष्टीवर विचार कराल. सो हा एक ओव्हरऑल सिनेमा जो एका वेगळ्या, आणि मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराचं असं एक थोडंसं स्वप्न असतं, आणि जे माझ्या मते या दरम्यान ते पूर्ण झालं, या चित्रपटाने पूर्ण केलं, ते म्हणजे एक ग्लोबली अक्लेम्ड अवॉर्ड की या फेस्टिवलमध्ये हे मिळालं. जेव्हा आम्ही ते एक छोटं फंक्शन केलं होतं, जेव्हा अवॉर्ड्स मिळाले होते त्यांनी आम्हाला सांगितलंही नव्हतं सुश्रुतने की असं ते अवॉर्ड्स आहेत आपल्या फिल्मला. पण इवन लिसनिंग दॅट एक अप्रिसिएशन की आपण ही फिल्म करताना आपल्याला माहिती नाही इतकं कदाचित काम चांगलं झालं होतं का की आता आपल्याला त्याच्यासाठी अवॉर्ड्स मिळत आहेत. सो ते खूप आनंददायी होतं. म्हणजे दॅट वॉज व्हेरी अमेझिंग. आणि ओव्हरऑल येस, फिल्म करताना त्याच्यात काम करताना आय थिंक एक बेस्ट आर्टिस्ट सॅटिस्फॅक्शन मिळालं. कमाल. पण शर्वरीताई, आपल्याकडे भावना आजकाल पटकन दुखावल्या जातात ना. सो जेव्हा अशा प्रकारचा सोशल मेसेज आपण म्हणूया किंवा एक मुद्दा आपण म्हणूया ज्याच्यावर बोलायची गरज आहे, अशा प्रकारचा मुद्दा जेव्हा आपण लिहितो तर ऑब्व्हियसली दोन्ही बाजूंकडे विशेष लक्ष द्यावं लागतं, पॉझिटिव्ह सुद्धा आणि निगेटिव्ह सुद्धा. अशा वेळी रायटर म्हणून काय काय टास्क समोर होते तुझ्या 8-2-75 लिहिताना? टास्कपेक्षा जे आहे ते तर मांडायचं आहेच. म्हणजे मला असं वाटतं की एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी होत नव्हत्या त्या आता अशा आपसूक होऊन जाणाऱ्या आहेत, ज्याला समाजाची बंधनं होती की जसं स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, ते आता कुठे उरलंच नाही आहे, पण कुठेतरी पाऊल उचललं गेलं होतं. तर तेव्हाही त्यांना समाजाकडनं त्रास नक्कीच झाला होता. तर तसं आता काही एवढा त्रासाचा प्रश्न नाही आहे, कारण आता आपण तर आय डोनेशन आहे, वेगवेगळे अवयव आपण डोनेट करतच असतो. पण अजूनही जसं मी म्हटलं की काही कारणास्तव देहदान अजून तितकं प्रचलित नाही आहे हे. तर त्यामुळे आम्हाला थोडंसं असं वाटलं होतं की माहीत नाही लोक कसं एक्सेप्ट करतील, करणार नाही, मग त्याच्यावर अजून काही होईल का. पण मग असं झालं की जसं कोलतेंनी हा विषय मांडला आणि ते पण तयार आहेत, म्हणजे खरं तर ते तयार झाले म्हणून हा विषय आज आपण लोकांसमोर मांडू शकतो. आणि हे सगळे विचार असताना ग्लोबली जर का त्याला इतकं ॲप्रिसिएशन मिळालं आहे, लोकांनी पाहिलं आहे, अक्लेम्ड आहे, त्यांनी जसं
अवॉर्ड्स दिली आहेत. तर त्यामुळे आता असं वाटतं की ते छान आहे आणि हे मांडायला हवं होतं. हे खूप आधी व्हायला हवं होतं, फक्त ते आम्ही आता केलं एवढंच. येस, पण कॉलेज गोईंग स्टोरी आहे असं आपण म्हणूया. कॉलेजची ही मुलं आहेत. हां, हे आपण करतोय याचा अभिमान सगळ्यांना वाटायला हवा. याचं कारण देहदानावर भाष्य करणारा हा कुठल्याही भाषेतला पहिला व्यावसायिक चित्रपट आहे. म्हणजे शॉर्ट फिल्म्स असतील, डॉक्यूज आहेत, पण फुल लेंथ कमर्शियल सिनेमा ज्याला आपण म्हणतो, सो ही कुठल्याही भाषेतली पहिली फिल्म आहे की जी देहदानावरती भाष्य करते. सो ती मराठीत पहिल्यांदा होतीये. म्हणजे मराठी भाषेसाठी पण हे किती, आणि आमच्यासाठी पण सगळ्यांसाठी किती गौरवाचं आहे. पण हा सोशल मेसेज असला ना, तर तो परफॉर्म करताना जरा काही डोक्यात गोष्टी सुद्धा ठेवणं गरजेचं होतं. तुमच्या दोघांसाठी कशा आहेत व्यक्तिरेखा, आणि त्या प्ले करताना काय स्वतःशी ठरवलं होतं किंवा काय स्वतःला सांगितलं होतं दोघांनी? हां, येस येस. सो मी अमोल नावाचं एक कॅरेक्टर करतोय याच्यात, आणि तो म्हणजे मी जसा आहे ओरिजिनली तसं अजिबात नाही आहे ते कॅरेक्टर. म्हणजे खूपच रिझर्व्ड, खूप अभ्यासू आणि आपापलं काम करणारा, स्वतःची फॅमिली, ते वडील, आई, त्यानंतर फॅमिलीमध्ये त्याचे काही इश्यूज असल्यामुळे त्याचं कम्प्लिटली लक्ष अभ्यासावर. आणि मग कॉलेजमध्ये काय काय गोष्टी होतात, मग कॉलेजमध्ये एक वेगळंच काहीतरी चालू आहे, काहीतरी म्हणतायत कॅडॅव्हर्ससाठी एक प्रोटेस्ट चालू आहे, हे चालू आहे. सो ह्याच्यामध्ये कुठेतरी अडकलेला मुलगा आहे, पण तरीही तो त्याची वाट कुठेतरी बघतोय, काहीतरी सापडतंय का, त्यात त्याला एक लव्ह इंटरेस्ट सापडतंय, त्यात त्याला देहदानाबद्दल गोष्टी सापडत आहेत, त्यात त्याला त्याच्या पर्सनल रिलेशन, जे पर्सनल घरातलं रिलेशन आहे त्याचं त्याच्या आईवडिलांबरोबर, त्याच्यामधल्या गोष्टी काही सापडत आहेत. सो ना एक कॉम्प्लेक्स होतं कॅरेक्टर मला असं वाटतं. पण ना मी हे कॅरेक्टर मी कुठेही हे डोक्यात नाही ठेवलं की आपण एक सोशल फिल्म करतोय. मला असं वाटलं की आपण एक काहीतरी सत्य परिस्थिती दाखवणारी फिल्म करतोय आणि ते तेवढ्या खरेपणाने करावं. कारण की मी आत्ताही म्हणजे मी तरी म्हणतो हे की आम्ही देहदानाबद्दल बोलतोय किंवा काय लोकांना हे समोर आलं पाहिजे. सो माझं तर हा एम, माझा पर्सनल एम तर हा नाही आहे की लोकांनी ही फिल्म बघावी आणि लगेच फॉर्म भरावी, ह्याच्यातला भाग नाही. इट इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस. तुम्हाला मेंटली त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींबद्दल विचार करावा लागतो. पण फक्त ह्या फिल्मनंतर एक प्रकारची जाणीव जरी झाली ना की हे असं असं होतंय, हे असं आपण हे करू शकतो, ही पण एक पॉसिबिलिटी आहे. सो फक्त तो एक मुद्दा जरी आला तरी बस झालं असं मला वाटतं. संस्कृती कॅरेक्टरचं नाव कविता आहे आणि प्रिव्हिलेज्ड आहे ती मुलगी, म्हणजे खूप चांगल्या घरातून आहे, श्रीमंत आहे सगळं. पण एक असतं ना, श्रीमंत घरांकडे कधी कधी फक्त त्यांच्याकडे देण्यासाठी किंवा दुसऱ्याला देण्यासाठी और आपापसात सुद्धा फक्त पैसे असतात. सो तसं काहीच आहे ते. तिला फार काही असं घरातून प्रेम नाही आहे इतकं, पण बिंधा असते मुलगी. पण मला असं वाटतं याही पेक्षा ना मला थोडासा कस इथे लागला की आपण कॉलेजमध्ये आहोत हे दाखवण्यासाठी. कसं आहे, मला माहिती आहे की कॉलेजमध्ये असल्यावर ना एक बॉडी लँग्वेज असते, ते थोडंसं अगदी अल्लड नसता तुम्ही आणि अगदी मच्युअर नसतं, ह्याच्यामधलं काहीतरी असतं. सो ते ना एक म्हणजे दे आर ऑलवेज, कॉलेज गोईंग किड्स आर ऑलवेज ऑन देअर टोज, की ते असे खूप चंट असतात बॉडी लँग्वेज वाईज, कारण का अगदी काय 19 वगैरे 18-19 असं वय असतं. सो ते थोडंसं कॅरी करताना ना ते अति नाही करायचं आहे. मग म्हणजे अगदीच आपण इमॅच्युअर हे नाही वाटलं पाहिजे, तेवढी समज असली पाहिजे, हे सगळं थोडं प्ले करायला मला आय थिंक कस लागला. पण ते सक्सेसफुल झालं असं मला वाटलं, कारण का आमच्या कास्टमध्ये आमचे जे फ्रेंड्स ज्यांनी आहे त्याच्यामध्ये एक ॲक्टर आहे ज्याचं नाव चिन्मय संत आहे. सो आम्ही एक सीन शूट करत होतो आणि तो मी तिथे थांबले होते, कट झाला आणि तो माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, तू ते मुद्दामून कॉलेज गोईंग म्हणून तू थोडीशी अशी बॉडी लँग्वेज ठेवली ना. मी म्हटलं थँक्यू, तुला रिअलाईज झालं. सो या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. दुसरी गोष्ट, जरी तिची बॅक स्टोरी ॲज सच लोकांसमोर येत नाही ना, ते कॅरेक्टर खूप लेयर्ड आहे आणि ते कसं कळतं
छोट्या छोट्या डायलॉग्समधनं जे आमचे काही सीन्स आहेत, जे थोडेसे सिरियस सीन्स आहेत, त्याच्यामध्ये ती जे काही बोलती आहे ती जेव्हा थोडीशी मच्युअर बोलते तर त्याच्यामधनं तिची कदाचित तिला ते प्रेम मिळालेलं नाही आहे किंवा हे कुठेतरी लोकांसमोर येतं. शेवटी मला असं वाटतं की फार काही ऑनेस्टली इतके काही कष्ट घ्यावे लागले नाही बिकॉज ही वॉज अ ग्रेट डिरेक्टर. आम्ही कम्प्लिटली आंधळा विश्वास टाकून एकदम म्हणजे त्याला एवढाच त्रास दिला आहे की प्रत्येक शॉट नंतर नीट झाला ना परत एकदा करायचा आहे प्लीज परत एकदा करूया. तर तो आणि हो दुसरा त्रास तो म्हणजे की त्याला माझं केस आवडायचं नाही अख्ख्या सिनेमामध्ये कारण का ते कव्हर करायचे चेहरा. तर तो असा यायचा जरा कात्री आहे पटकन तर त्याला तो एक त्रास. पण दुसरा एक त्रास मेन त्रास मी त्याला हाच दिलाय की प्लीज परत करूयात ना दुसरा करूयात. तर तो मला नेहमी एकच वाक्य म्हणतो अगं ओके झालं म्हणजे नीट झाल्याशिवाय मी ओके करतच नाही. संस्कृती माझ्यावर विश्वास ठेव मी दिग्दर्शक आहे. सो एवढं झालं. पण आय थिंक त्याचं लिखाण आणि दिग्दर्शन इतकं स्ट्रॉंग इतकं टेक्निकली स्ट्रॉंग की ॲज ॲक्टर्स मला असं वाटतं ती जर्नी खूप स्मूथ होते टू इवन गेट इन टू द कॅरेक्टर किंवा ते परफॉर्म करायला सुद्धा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आमची स्टारकास्ट आनंद दादा म्हणा, विजय दादा म्हणा, विजय पटवर्धन, पुष्कर श्रोत्री, शर्वाणी ताई फॉर दॅट मॅटर, हे जे सगळे होते ना ऍक्टिंग स्कूल होतं ते एका पॉइंटला. म्हणजे काही सीन्स मध्ये काय झालं रे हे तुला सहन करावं लागणार. शर्वणीताई वत्सला आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव आणि ते प्रत्येक आईची ही भूमिका असते की 2 जनरेशनच्या मध्ये ती अडकली असते नेहमीच. तर इथेही अशीच आहे भूमिका की नवऱ्याची विचारसरणी वेगळी आहे, मुलाची वेगळी आहे. आणि ह्यामध्ये ना एक खूप छान गोष्ट आहे की जेव्हा असं म्हणतात सत्संगला माणूस जाणं किंवा कीर्तनाला गावांमध्ये जातात तर त्याच्यात प्रबोधन असतं. आणि ही अशी एक घरगुती बाई आहे की जिला बाकी काहीच माहीत नाही आहे. आपलं घर आणि आपण बस एवढंच माहीत आहे. पण ती कीर्तनाला जाते, त्यातनं जे प्रबोधन घडतं, त्यातनं तिची विचारसरणी जी घडते आणि तिनं स्टँड घेणं हे फार सुंदर आहे ह्या चित्रपटामध्ये. म्हणजे मला हे करताना असं खूप जाणवलं की अरे हिला कुठून हा सोर्स असेल किंवा कारण आपण असं सिनेमामध्ये ती अशी प्रत्येक गोष्ट दाखवत असतो. म्हणजे अगदी स्पून फिडिंग केलं नाही तरी मग असं असतं की हे कुठेतरी शिक्षण झालं आहे, कुठे वाचनाची आवड आहे, कुणी काही केलं आहे असं सगळं. पण त्याच्यामध्ये हे मला खूप छान सापडलं की कीर्तनातून होणारं गावकऱ्यांचा किंवा जे कोणी कीर्तनाला जातात हा फार सुंदर विषय आहे. म्हणजे हा पूर्णतः वेगळा विषय आहे पण त्यात तो छोट्या ह्याच्यात मांडला गेलाय आणि त्यातनं वत्सलाने घेतलेले काही निर्णय तर ते असं खूप छान कॅरेक्टर आहे. छोटंच आहे पण छान आहे. एक सिरीज एकत्र केल्यानंतर अगदी वेगळ्याच विषयाचा सिनेमा आपण करतोय. ऑब्व्हियसली बॅकस्टेज एक आपल्या को आर्टिस्ट बरोबर किती बॉन्डिंग असेल तरी हा विषय वेगळा आहे, प्रेझेंटेशन वेगळं असणार. बॅकस्टेज कशी तयारी होती ह्याच्याबरोबर कामाची? त्या वेबसिरीजला याच्या आधी जी वेबसिरीज झाली होती ना त्याला खूप ऑनेस्टली असं काही खूप मैत्री आहे असं नाही. आय थिंक वी वर बेस्ट को ॲक्टर्स तेव्हा की प्रोफेशनली काम केलं, तू तुझं काम सिरियसली करतोय, इतकं रिहर्स केलं, केमिस्ट्री पटकन जमली किंवा तो सिन्सिअर आय मीन वी आर दॅट सिन्सिअर टू वर्क. तर ते सगळं झालं. पण 8-2-75च्या वेळेस असं रे हां आता परत काम करायचं. आता माहिती आहे शुभंकर कसा काम करतो. एक रिलीफ फॅक्टर असतो जेव्हा समोरचा ॲक्टर तुमच्या इतकाच सिन्सिअर असतो किंवा तुमच्या इतका तो दमत नाही की आता समजा मी म्हणाले ऐक ना मला हे असं वाटतं हे वाक्य असं घेऊयात तर तो इगोज नाही आणत. सो ते एक आय थिंक ते बेस्ट होतं किंवा सजेशन्स तो पटकन घेतो, दिलेले पण मी तर घेतेच ऑब्व्हियसली. सो ते एक बेस्ट फॅक्टर होतं. इथे आता अजून जास्त स्मूथ झालं. आम्हाला कळलं होतं की हे करूयात ते करूयात, नाही मग तू असं वाक्य घे, हे कर ते कर, असं सगळं. आणि त्यात सुश्रुतचं डिरेक्शन होतं तर त्यामुळे असं काही फारसं वाटलं नाही की बापरे आता हा सीन
फारच आता खूपच लोड आहे या सीनचा, आता हा सीन कसं करायचा. वातावरण खूपच उत्तम होतं. सो हे जरी आय थिंक ऑन फ्लोअर आम्ही खूप सिरियस असतो जेव्हा मी काम करतो, पण ऑफस्क्रीन अवघड होतात गोष्टी. म्हणजे कारण का आम्ही अत्यंत टोकाच्या पर्सनॅलिटीज आहोत. तो एक्स्ट्रीमली एक्स्ट्रोवर्टेड आहे आणि मी खूप इंट्रोवर्टेड आहे. म्हणजे चुकीचं क्षेत्र आहे हे माझ्यासाठी, पण मी खूप इंट्रोवर्टेड आहे. तर त्यामुळे आय थिंक 8-2-75च्या वेळेस ना त्याचं जवळपास असं होतं की मी हिला माझी मैत्रीण बनवून राहणार म्हणजे राहणार, काहीही होऊ दे. आणि माझा 8-2-75ला होता की नाही होणार आहे आपली मैत्री, कारण का तुझ्या ज्या एनर्जीनी शुभंकर येतो ना सेटवर, त्याची 5% पण नसते माझी एनर्जी. म्हणजे तो ज्या एनर्जीने येतो माझं असं की आले काय आहे सीन, डिरेक्टरशी बोलणार, आपापली कुठेतरी बसणार वगैरे. सो हे चालायचं आणि हे आत्ताही तसंच आहे. आमच्यात भांडणं खूप होतात, पण आय थिंक 8-2-75 वॉज अ स्टार्ट ऑफ अ व्हेरी व्हेरी ग्रेट फ्रेंडशिप. क्या बात, केवढी तारीफ केली तिने. तू म्हणतोयस की त्याची नाही तारीफ केली, इन जनरल तुझी स्वतःची लागणार आहे एवढं काय. पण नाही, आम्ही एक होतं की ऑब्व्हियसली, आणि मला त्रास या गोष्टीचा व्हायचा कारण की मी फ्रेंड्स खूप पटापट बनवतो. म्हणजे मला खूप इझिली जमतं की मी कोणाची मैत्री करू शकतो, लिफ्टमनची मैत्री करू शकतो तेवढ्यातल्या तेवढ्यात लिफ्टमध्ये जाताना. सो हिचं काय व्हायचं, आता कम्प्लिटली डिफरंट पर्सनॅलिटी. सो असं व्हायचं की हिचं काय आहे, मतलब वाय कांट बी फ्रेंड्स, लाईक आपण भाई फुल टाइमपास धमाल, आपण पार्टी बिटी करू. तर हिचा तो झोन नाही. बट मला तरी वाटतं की आम्ही एकमेकांकडून खूप काही शिकतो. म्हणजे तेव्हा ना, म्हणजे आता जेव्हा आम्ही एक वेब सिरीज करत होतो किंवा ह्या फिल्मच्या वेळेला सुद्धा मी खूपच म्हणजे तरी माझे 1-2च वर्ष झाली होती मी ॲक्च्युली प्रॉपर काम करत होतो. सो ना एक प्रोफेशनलिझम जे असतं ना त्याच्याबद्दल म्हणजे जरी घरून मला भरपूर गोष्टी सांगितल्या गेल्या असतील तरी मला ना जोपर्यंत एक मित्र किंवा मैत्रीण आपल्याला सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही. बरोबर. तर मला भरपूर गोष्टी तिच्याकडून पण कळतात की अरे शुभंकर असं नाही करायचं, जरा आपण तसं राहा, जरा हे कर ते कर, नाही तर आपण भाई असे. ती माझं एकंदरीत माझा ॲटिट्यूडच वेगळा असतो गोष्टींबाबतचा. सो तिच्याकडून मी ते भरपूर काय काय शिकलो की हाऊ टू हँडल दॅट प्रोफेशनलिझम अँड हाऊ टू बी प्रॉपर अ प्रोफेशनल. आणि ती माझ्याकडून भरपूर काय काय शिकली आहे. हो, ते तिने सांगितलं. येस. पण 8-2-75 करताना सर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय वाटली तुम्हाला? अगदी ऑनेस्टली खरं सांगू, 2 दिवस पाऊस पडला. आम्ही जानेवारी महिन्यात शूट करत होतो आणि त्यावेळेला 2 दिवस पाऊस पडला. ते 2 दिवस सोडले तर मला कुठलीच गोष्ट चॅलेंजिंग वाटली. टचवूड फॉर्च्युनेटली विथ गुड टीम ऑफ ॲक्टर्स की ज्यांना मला आठवत नाही मी यांच्यापैकी कोणाशीही, शर्वाणी तर को रायटर आहे सो शी न्यू द कॅरेक्टर, पण अदरवाईज सुद्धा कॅरेक्टर ब्रीफवरती आपण बोलूया, हे कॅरेक्टरच तू चुकीचंच करतेस असं एकाही आर्टिस्ट बरोबर झालं नाही. आपलं फक्त एवढंच व्हायचं. हा, ती एक खूण फक्त आमची की जरा टोन साठीची फक्त तेवढी व्हायची. बट अदरवाईज काहीच नाही कोणाच बरोबर. सगळे उत्तम काम करतात, सगळे प्रोडक्शन फ्रेंडली आहेत, सगळे इथून जागेवर आहेत. आणि मी या फिल्ममध्ये ना 15 नवीन आर्टिस्ट आहेत, नवीन मुलं आहेत. सो मी त्या सगळ्यांना सांगितलं होतं शुभंकर संस्कृतीच्या स्क्रिप्ट एकदा बघा. जसं एका साईडला आपण लिहित जातो, फिल्म स्क्रिप्ट येते ती राईट साईडला सगळी लिहिलेली असते, लेफ्ट पेज इज एम्प्टी. तर त्या ब्लँक पेजवरती त्यांनी त्यांच्या नोट्स काढलेल्या असायच्या. राईट फ्रॉम अ बॉडी लँग्वेज मॅनरिझम काय असेल, मी कुठल्या वाक्याला कुठे पॉज घेणार आहे, कसं करणार आहे. सो ना ते त्यांच्या पद्धतीने एक व्हिज्युअलाइज करून यायचे. ते जे करून आलेले आहेत ते माझ्यासमोर एकदा म्हणलं जायचं, बोललं जायचं, अँड देन वी यूज टू शूट. सो कधीच कुठलं प्रेशर आलं नाही मला. आणि प्रोडक्शन वाईज पण गोष्टी सोप्या होत्या, त्यामुळे इट वॉज फन. क्या बात. तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे. जसं ती मगाशी म्हणाली की सेकंड हाफमध्ये फार लोड आला तिला काम करायचा, पण असा एखादा सीन असतो ना की तो परफॉर्म करताना म्हणा आपल्याला ना एक कस लागतो आपल्या कामाचा किंवा बुद्धीचा किंवा आपण जे काम केलंय त्याचा. सो असे कोणते सीन, प्रत्येकाचे वेगळे असेल ऑब्व्हियसली, कोणता सीन होता ज्याच्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली किंवा फार काम करावं लागलं, विचार करावा लागला? ताईपासून सुरुवात करूया. म्हणजे सीन लक्षात आहे, फक्त आता मी तो कसा सांगू असं, कारण फिल्म पाहताना येईल लक्षात. ती तो करताना मी आणि आनंद इंगळे दोघं जण, खरं आनंदी आणि मी इतकं काम केलंय
की ते असं एखादं गणित आपल्याला येतं तसं आम्ही येतो. आम्हाला माहीत असतं की कोण काय करणार आहे, कसं करणार आहे. आणि ते दोघं जण आपापसात बोलत आहेत, नवरा बायको. आणि देवारा आहे तुला म्हणजे आणि ह्याने सांगितलं होतं की ह्याच्यात काही कटिंग वगैरे नसेल असं त्याने आम्हाला सांगितलं होतं. आणि फोकस शिफ्टिंग होतं, खूप इमोशनल सीन होता. म्हणजे तो पाहताना असा निघून जाईल एवढा असा होता. पण त्या सीनचं मला आणि आनंदला दोघांनाही टेन्शन आलं होतं, कारण तो स्पीड, तो टेम्पो, ते स्पेस आणि ते सगळं सांभाळणं आणि त्याचबरोबर त्यांचं फोकस शिफ्टिंग. तर असं सांगितलं होतं. नंतर बहुतेक तू त्याचं कटिंग केलं नंतर त्याने, पण त्याला ते हवं होतं की नंतर मी क्लोज घेईन वगैरे, ते त्याच्या डोक्यात होतं. आम्हाला दोघांना माहीत नव्हतं. खरं तर ते मला असं वाटलं होतं की ठीक आहे फिल्म आहे त्याच्यामुळे होऊन जाईल, पण असा तिकडनं असा लावलेला कॅमेरा असे इकडनं दिसत आहेत आणि ह्या असं कसं एकाच ह्याच्यात होईल वगैरे. पण तो खूप स्ट्रेसफुल सीन होता आम्हा दोघांसाठी. आणि आमच्या दोघांचंच होतं की लक्षात ठेवा, मग तो तिकडे घ्यायचं, हे संपल्यावरती इतके काउंट जाऊ दे, तेवढ्या काउंट्समध्ये तो फोकस शिफ्ट करेल वगैरे, असं सगळं ठरवून. म्हणजे कलाकारांसाठी ना हे खूप कठीण असतं की टेक्निकली तुम्हाला लक्ष द्यायचं असतं आणि इमोशनली तुम्ही त्यात असता आणि तुम्हाला ते कुठेही दाखवायचं नसतं की तुम्ही टेक्निकली अवेअर आहात. तर असे सीन असे खूप असे टेन्शन देणारे असतात, टास्क असतो, पण मजा आली. संस्कृती टफेस्ट आय थिंक ज्या सीनमध्ये मला रडायचं असतं तो सीन माझ्यासाठी टफेस्ट असतो. कारण का दर्शना हसायला काय झालं यार यात. काय केलंस तू शुभंकर यार. हसराचे रडवणं सोपं जातं, स्वतः रडणं कठीण. हसरा चेहरा असल्यामुळे होऊ शकतं डिफिकल्ट संस्कृती, म्हणून मी हसले. नाही मला पटकन रडायला येतं. पण म्हणजे मला आता इतके वर्ष ना आपण फिल्ममध्ये स्वतःचं काम बघतो, मग आपण एखादा रडका सीन असतो, तर एकदा मला चांगलं आठवतंय, एकदा ही पिंजराची गोष्ट आहे, एकदा कुठेतरी और नाही आय थिंक कुठली तरी फिल्म होती, त्याच्यामध्ये एक छोटा सीन होता ज्याच्यामध्ये मला चांगलं आठवतंय की मी ग्लिसरीन घेतलं होतं, कारण मला माहिती होतं नाही एवढं नाही येते, रडायलाच येत नाही. आणि जेव्हा मी तो सीन बघितला तेव्हा मला असं वाटलं मी खोटी रडताना इतकी घाण दिसते. त्याच्यानंतर स्वेअर म्हणजे मी अजिबात खोटं बोलणार नाही, म्हणजे इतकी घाण दिसते. त्याच्यानंतर मी शपथ खाल्ली आयुष्यात ग्लिसरीन घेऊन नाही रडायचं, म्हणजे जितकं जमेल तितकं. सो आता ओव्हर द इयर्स ती ट्रिक किंवा एक क्राफ्टची टेक्निक असते ते करून, किंवा बेसिकली जर तुम्ही त्या सीनमध्ये इतके असाल, इंडल्ज्ड असाल, तर ते येतं रडायला. आणि आता मला येतंच रडायला फॉर शुअर. सो एक सीन आहे आय थिंक सिनेमाच्या शेवटी येतो तो सीन, त्याच्यामध्ये असं रडायचं होतं. आणि रडायचा प्रॉब्लेम नव्हता, ज्या कारणासाठी ती रडत होती ना ते थोडंसं टफ होतं. कारण म्हणजे आय रिमेंबर ती नाईट शिफ्ट होती आमची, आणि ते इतके दिवस जो सिनेमा इतका मस्त चालला होता ना की सगळे फ्रेश यायचे, वाईब्स, एनर्जीज खूप सगळ्यांच्या एका लेवलला होता. त्या रात्री काहीतरी झालं, म्हणजे ज्या दिवशी तो सनसेट झाला त्याच्यानंतर वातावरणच बदललं सेटवरचं, आणि ते इतकं ग्लूमी झालं होतं कारण का सीन तसा होता. आणि दुसरी गोष्ट मला चांगली आठवते की त्या सीनमध्ये हाही रडतोय, आणि त्या दरम्यान ना आमची फ्रेंडशिप खूप चांगली झाली होती. सो मला ना ते व्हिज्युअल, म्हणजे मला अजूनही ते लक्षात आहे की ते व्हिज्युअल की हा रडतोय, विषयच संपला. मला असं झालं माझा मित्र रडतोय यार आणि असा रडतोय. त्यामुळे मला ते इतकं, मला सीन संपल्यानंतर सुद्धा व्हॅनिटीमध्ये जाऊन मी एवढा वेळ याला व्हॅनिटीमध्ये जाऊन सुद्धा मी रडतच होतो, कारण ते ऑफकोर्स इट्स नॉट ऑन अँड ऑफ, माझ्यासाठी नाही होत, मला ते अजूनही डिफिकल्ट जातं की कम्प्लीट आता झाला सीन, इट्स ऑफ वगैरे. म्हणजे मला आठवतंय की आनंद आता त्याच्यानंतर सुद्धा आमच्या दोघांना म्हणजे बाद झाला आता, बाहेर या पटपट, चला चला चला, बाद झालाय, संपलाय सीन, झालाय, चांगला झालाय. सो तो सीन डेफिनेटली खूप डिफिकल्ट. त्या दिवशीची पहाट अशी होती की सगळेजण एकमेकांना शांत करत होते. यू रिमेंबर, सगळ्या आर्टिस्ट होते आणि सगळे एकमेकांना रडू नको रडू, हे सगळे रडत होते, एकमेकांना मिठ्याच मारतायत. हा काहीतरी होतं. आणि सेल्फिशली
त्या वातावरणाने खूप हेल्प झाली त्या सीनला, कारण खूप डाऊन झाले होते सगळे. शुभंकर. नाही, आता ॲक्च्युली त्याच रात्रीचा सीन आहे आणि मला जसं आधी पण म्हणाली की मला ना खूप सवय आहे की मी माझी एक वेगळीच एनर्जी घेऊन येत असतो नेहमी आणि मी बोलतो, मी अख्खा वेळ धमाल मस्ती टाइमपास माझा चालू असतो. त्यात मग जेव्हा सीनची वेळ असते त्याच्या आधी, कारण की आपण बोलतो ना थोडेसे, मी तो शब्द नाही वापरू शकत, पण तशा प्रकारचे ॲक्टर्स असतात जे टाइमपास वगैरे मस्ती करतात, पण त्यांच्या सीनच्या आधी ते करेक्ट अभ्यास करून ते सीनमध्ये येतात, ते त्यांचं करतात आणि निघून जातात. सो माझी आहे तशी सवय, मी सगळं काय करतो पण सीनच्या आधी आय नो की मला काय प्रिपेअर करायचं आहे, मी प्रिपेअर करतो आणि जातो. त्या दिवशी काय आहे ना की जेव्हा एक असा प्रसंग येतो जेव्हा तुम्हाला रडायचं आहे किंवा फक्त रडणं नाही पण एकंदरीत ना तुमच्या त्या बॉडीमध्ये आलं पाहिजे, कारण की आम्ही भरपूर सीन्स वाईड अँगलवरती शूट करत होतो. आम्ही भरपूर म्हणजे फार क्लोजेसमध्ये नव्हतो जात, कारण की भरपूर लोक होते, ते आम्हाला दाखवायचं पण होतं अख्खी जागा काय आहे काय नाही, कॉलेज वगैरे येते, तर ते बॉडीमध्ये पण आलं पाहिजे. आणि ते बॉडीमध्ये येण्यासाठी फक्त ग्लीस नाही वापरू शकत आपण, इट शुड बी देअर. सो मी त्या एकाच दिवशी फक्त मी कोणाशीही बोलत नव्हतो त्या अख्ख्या एका ब्रेकनंतर किंवा जो सीन होत होता, आणि इट वॉज अनलाईक मी. म्हणजे सगळे माझ्याशी बोलायला येत आहेत, पण सुश्रुतने सरांनी पण सांगितलं की नका बोलू, राहू दे. मी पण सांगते की नको, लेट मी बी इन माय स्पेस, ते राहू दे. तर ते खूप डिफिकल्ट जात होतं मला की कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, माझ्या स्पेसमध्ये राहायचं. पण मी पण ते एक्सपिरियन्स करत होतो की काय आहे हे, कारण की मी पण तेव्हा शिकतोच आहे ना की आता काय कसं आपण कुठल्या वेगवेगळ्या टेक्निक वापरू शकतो शूटसाठी आणि कामासाठी. आणि ते हेल्प केलं, मला भरपूर हेल्प केलं. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांना ना एका पॉईंट नंतर ना कळलं की आपण करतोय धमाल मस्ती सेटवरती, पण ना एक रिस्पेक्ट असला पाहिजे सीन बाबत सुद्धा, की जर एका पर्टिक्युलर पद्धतीचा सीन आहे तर सगळ्यांनी ती एकत्र ती एनर्जी आणून, तो सिरियसनेस आणून त्यानंतर त्या सीनला हात घातला ना तर त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट पडतो. सो त्या प्रकारचा सीन दिला. आणि त्याच्यानंतर आम्ही जसंही म्हणाली की माझ्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये एक ना छोटंसं डिबेट होतं. माझ्यासाठी इट इज व्हेरी टॉकी, डायलॉगचं आहे ते डिबेट कम्प्लिटली, पण ती रात्र खूप इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी मला वाटतं, कारण की तो सार आहे अख्ख्या सिनेमाचा. कारण की सगळं पिक्चर हे सगळं एका साईडला राहतं, ते एका साईडला राहतं, कारण की शेवटी तोच पॉईंट येतो, स्पिरिच्युअलिटी का प्रॅक्टिकल तुमचं काय. सो मी माझ्या पद्धतीने आय एम बिंग व्हेरी प्रॅक्टिकल. काय असलं पाहिजे, माझे वडील स्पिरिच्युअलिटीवरती बोलत आहेत. सो ते डिबेटमध्ये दोन्हीही बाजू तुम्हाला कशा बरोबर आहेत आणि कोण कोणाला असं कमी नाही लेखत आहे. सो इट इज अ व्हेरी डिफिकल्ट स्पेस, आणि ते आम्ही अचीव्ह करायचा प्रयत्न करत होतो अख्खा वेळ. आम्ही खूप डिस्कशन केलं कसं करायचं, काय बोलायचं, काय टोन असला पाहिजे. सो हे अचीव्ह करायला खूप मला डिफिकल्ट वाटलेलं तेव्हा. क्या बात आहे. आणि फायनली आज 8/2/75चं गुपित उघडलंय आणि मला फार बरं वाटतंय की काय होतं नेमकं. सो तयार झाला आहे चित्रपट आणि आत्ताच नवीन वर्ष चालू झालं आहे आणि तिसऱ्याच आठवड्यात येतोय तुमचा सिनेमा 19 जानेवारीला. काय सांगाल प्रेक्षकांना, थिएटरपर्यंत यायचं पिक्चर बघायला, कारण फारच सुंदर कॉन्सेप्ट आहे ही, पर्सनली मला आवडली आहे. सो काय अपील कराल? एक तर कॉन्सेप्ट चांगली आहे म्हणून नक्की या, आणि दुसरं जी स्पिरिच्युअलिटी किंवा प्रॅक्टिकल हे जे दोन प्रवाह आहेत विचारांचे, ह्या दोन विचारांच्या प्रवाहाला कुठल्याही मतांना तडा न जाऊ देता सोल्युशन सांगणारा सिनेमा आहे. सो तो बघायला आहे. येस, मी हे आधी पण म्हणतो, मी नेहमीच हे बोलत असतो की आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीचे मराठीचे सिनेमे बनवायचे आहेत. आणि फक्त एका सिनेमाबाबत नाही, पण प्रेक्षकांनी मराठी सिनेमे हे थिएटर्समध्ये जाऊन बघितलेच पाहिजे. कारण की जर तुम्ही आम्हाला प्रेम द्याल तर आम्हाला पण ती ऊर्जा, ते फायनान्शियल बॅकिंग आणि त्याच्यानंतर एक एनर्जीसुद्धा मिळते की नाही, लोक येत आहेत बघायला, सिनेमागृहांमध्ये जाऊन बघतायत, तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी अजून काहीतरी चांगलं केलं पाहिजे. सो त्यासाठी नक्की 8/2/75 बघा 19 जानेवारीला थिएटर्समध्ये. संस्कृती.
वेगळा विषय आहे. खूप दिवसांनंतर प्रॉबब्ली एका वर्षाच्या गॅपनंतर असा सिनेमा आला आहे जो वेगळा आहे कम्प्लिटली, की ज्याच्यावर अगेन भाष्य केलेलं नाही आहे कोणी. आणि पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत मराठी चित्रपट या विषयावर भाष्य करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही मराठीपणा गमवून नाही किंवा कुठेही मला असं वाटतं मराठी मातीशी खूप जुळलेला आणि मराठी मातीला धरून मराठी ट्रेडिशन्सला धरून केलेला चित्रपट आहे. आणि त्यात आम्ही वेगळा विषय मांडला. सो तुम्हाला नक्की आवडणार आहे हा चित्रपट, तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे हा चित्रपट. आणि OTT सोडूयात, सिनेमागृहात येऊयात बघायला. 8/2/75 19 जानेवारी. मस्त होती शेवटची लाईन. येस ताई. 19 जानेवारीला चित्रपटगृहामध्ये येऊन 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. जर का तुम्ही आता हा कार्यक्रम पाहिला असेल तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा चित्रपट कुठल्या विषयावर आहे आणि हा विषय आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पाहत नाही तोवरती हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर नक्की या आणि 8/2/75 पहा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट 19 जानेवारीसाठी. थँक्यू.